क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर रामचंद्र पवार, डॉक्टर प्रल्हाद माने, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षिका डॉक्टर माधुरी वाळवेकर, डॉक्टर मीना पोद्दार, डॉक्टर नीलांबरी जगताप, डॉक्टर कविता वड्राळे आदी उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले। आज त्यांच्यामुळेच सर्व मुली, महिला स्वाभिमानानं शिकत आहेत, जगत आहेत, प्रत्येक क्षेत्रात उंच उंच भरारी घेत आहेत, असं प्रतिपादन सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी व्यक्त केलं। प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीचे पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उपाध्यक्ष सरदेसाई, चंद्रकांत कुंभार, पवित्र जाधव, भारती पाटील, सई कांबळे, राजेंद्र अपुगडे, जगदीश ठोंबरे, शिरीप शिंदे, अजय गोसावी, शांताराम सुतार, राजाराम शिंदे आदी उपस्थित होते। हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी आणि श्रमिक सेवा संस्था यांच्या वतीनं सुद्धा सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्वांनी अभिवादन केलं। जयंतीचं औचित्य साधून संघटनेनं महिला सबलीकरणासाठी महिलांना ठुशी प्रशिक्षण देऊन अनोख्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे, सोनाली जाधव, सुप्रिया पाटील, अंकित गवळी, शोभा पाटील, श्रुती मिरजकर, नदाब भाबी, अंकिता चिले, प्रियंका पाटील आदी उपस्थित होत्या।